पार्क मधली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने ही तरुणाई एकत्र जमलेली आहे आणि जल्लोष केला जातोय। त्यांनी पार पाडला नाही। त्यानंतर जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे आणि त्या याच्यासाठी आम्ही हे करतोय। आणि धर्मेंद्र प्रधानांनी जो राजीनामा दिला त्यानंतरचा हा उत्साह विद्यार्थ्यांचा आहे। पहिले लाडू घ्या आणि तोंड गोड करा। हा बोला 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 माग या। हो हो गवाळे गवाळे तर शिवाजी पार्कवरचे हे दृश्य आपण पाहतोय। लाडूचं वाटप केलं जातोय आणि जेन्झीनं जे आंदोलन पुकारलेलं होतं त्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर हे लाडू वाटप केलं जातंय। ही तीन दृश्य आपण पाहतोय। शिवाजी पार्कवरती मोठ्या प्रमाणावरती तरुणाईचा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मिकी, मिनिटागणित ही गर्दी आपल्याला वाढताना दिसते आणि जल्लोष देखील तितकाच वाढतोय। काय सांगतायत हे तरुण? अर्थात जर मी आता बघितलं तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या समोर आहे। राज ठाकरे काही वेळातच बाहेर आणि सभेच्या स्थळी जाणार आहेत, जिथं या सगळ्या जेन्झीजला युवकांना ते अभिनंदन करतील। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर राज ठाकरेंच्या घराच्या समोर या ठिकाणी लाडू वाटप सुरू आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांना लाडू दिले जात आहेत, कारण हा एक मोठा विजय मानला जातोय। जे या ठिकाणी लाडू वाटतायत ते त्यांच्याशी बोलूयात। दादा, काय सांगायचं तुम्हाला? लाडू वाटताय सगळ्यांना तुम्ही? विद्यार्थ्यांचा हा विजय आहे। विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे दिल्लीला जंतर मंतरवरती जो उपोषण केला आणि सर्व जे अधिवेशन अख्ख्या देशाभर पेटवला आणि त्यांचा हा विजय झालेला आहे, त्यासाठी हे आम्ही सर्वांची तोंड गोड करत आहोत। सगळ्यांचं तोंड गोड करताय तुम्ही। असे किती आहेत? किती लाडू आणलेत तुम्ही? 5000 लाडू आम्ही आणलेले आहेत। 5000 लाडू? 1000 लाडू हो, सर्वांसाठी वाटप चालू आहे। वाटप चालू आहे आमचं। सर्वप्रथम आम्ही अभिनंदन करतो विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारचे आंदोलन जो उभं केलं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा जो राजीनामा झाला, त्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थ्यांचं आम्ही अभिनंदन करून हे आनंद व्यक्त करतो। अर्थातच आनंद व्यक्त करतायत, लाडू वाटले जात आहेत। आणि पलीकडे जर आपण बघितलं तर काही वेळातच राज ठाकरे घोषणा देते आणि त्यामुळे काही वेळापूर्वी जी गर्दी आहे ते सातत्याने घोषणा देते आणि त्यामुळे काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांच्या मातोश्री देखील गॅलरीमध्ये आलेल्या होत्या। त्यांनी देखील हात हलवून या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। कुठेतरी त्यांचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि काही वेळातच राज ठाकरे आणि अमित ठाकरे देखील या ठिकाणी बाहेर येणार आहेत। या भाषणामध्ये काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर या शिवाजी पार्कच्या बाहेरच्या रस्त्यावर देसाई चौकापर्यंत जर आपण बघितलं तर लांबच लांब जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर या सगळ्या जेन्झीची, या सगळ्या युवकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। हातात वेगवेगळे क्रिएटिव्ह असे पोस्टर्स ते या ठिकाणी स्वतःहून बनवून घेऊन आलेले आहेत आणि एक वेगळा उत्साह, आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय। आणि आता सगळे जण वाट बघतायत की कधी एकदा राज ठाकरे या ठिकाणी बाहेर येत आहेत। मी थोड्या वेळापूर्वी आपण दाखवलं की या गर्दीमध्ये एक आई आपल्या छोट्याशा लहान मुलाला देखील घेऊन आलेली आहे, म्हणजे आई वडील दोघंही आहेत, हातामध्ये पोस्टर्स आहेत। आई, पुन्हा एकदा तुमच्याकडे छोटं या ठिकाणी आहे, लाडू वाटतायत, सगळं वाटताय, तुम्ही याला घेऊन का आलात? एवढी गर्दी आहे, तुम्हाला माहिती आहे। आणि आता सेलिब्रेट केलं पाहिजे। सेलिब्रेट करताय आणि काय शिकवण्याचा प्रयत्न आहे या पुढच्या पिढीला? त्याला शिकलं पाहिजे की गव्हर्नमेंट इज नॉट रेडी फॉर गुड एज्युकेशन सिस्टम, सो वी नीड टू फाईट। तर देखील आहेत दादा, तुम्ही सुद्धा तुम्ही जल्लोष साजरा करण्यासाठी दादर इथे जमलेले दिसत आहेत। अगदी लहानग्या मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच जण मोठा जल्लोष करतायत। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सुद्धा याच ठिकाणावरून आहेत। तिथे नेमकं कसं वातावरण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात। निलेश, मोठा जल्लोष केला जातोय, तरुणाई